हम तुम्हारे साथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर रिपाई आठवले पक्षाचे आंदोलन. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. पिंपळगाव बसवंत येथील टोल प्लाझा प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी सोमवार दिनांक 16 मार्च रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात आले. पिंपळगाव टोल प्लाझामुळे होत असलेल्या अडचणी, स्थानिक वाहनधारकांचे प्रश्न, वाहतूक कोंडी तसेच इतर नागरी समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. या उपोषणाद्वारे स्थानिक नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर आंदोलन पिंपळगाव टोल नाक्यावर संपन्न झाले. यावेळी टोल नाका प्रशासनाविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात निफाड तालुका युवा अध्यक्ष आनंद जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, ओझर शहर अध्यक्ष राजू जाधव, रिपाई जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, तालुका संपर्क प्रमुख चंदन शिरोळकर, पिंपळगाव शहर अध्यक्ष सुदेश गांगुर्डे यांच्यासह शिरीष वाघ, रोहन जाधव, किशोर जाधव, रोशन जाधव, आनंद विस्ते, सिकंदर शेख, राहुल आहिरे, अविनाश केदारे, राम सोनावणे, ओंकार बरप, कुणाल जाधव, विशाल गांगुर्डे, समाधान गवळी, बिपिन जाधव, चेतन जाधव, सुदेश महिरे, हर्षल जाधव, सोनू हेंगडे, गोकुळ बागुल, दादा निंबाळकर, सुदेश महिरे, रोहित जावरे, भूषण निंबाळकर, रोहित शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या मागण्या आमच्या आहे त्या मागण्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आनंद भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषण करत आहोत. टोल प्लाझाच्या वतीने जनतेसाठी ज्या ज्या सुविधा दिल्या पाहिजे त्या अजिबात दिल्या जात नाही. त्या सुविधा द्याव्यात आणि जनतेला उत्तम असं या ठिकाणी प्रशासनाने ज्या ज्या सुविधेच्या माध्यमातून दिल्या पाहिजे त्या अजिबात दिल्या जात नाही. आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत. आमचं निवेदन स्वीकारून जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या निवेदनाचं दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि लेखी स्वरूपात देऊनही आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर सनदशीर मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने आम्ही यापुढेही तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन करू. किंबहुना टोल प्लाझा बंद पाडण्याची जरी वेळ आली तरी RPI स्टाईलनी आम्ही त्या आंदोलनाला धार अशी तयार करू असे मी या ठिकाणी नमूद करतो. आणि या आंदोलनाला आमचे सर्व भीमसैनिक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी या ठिकाणी तालुक्याचे संपर्क प्रमुख आहे चंदन भाऊ आहे, पिंपळगावचे शहर अध्यक्ष आहे सुदेश भाऊ आहे, रोशन भाऊ आहे, तात्या आहे, आवी दादा आहे आणि सर्व आमचे सगळे बंधू इकडे भीमसैनिक मोठ्या संख्येने हजर आहे, अजून बी येत आहे. आणि आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या मागण्याची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी बसलो. आमच्या मागण्याची जर दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू अशी मी या ठिकाणी नमूद करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. धन्यवाद.